हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचे स्वागत करते। तर आज आपण खूपच सुंदर अशी गोल्डन ब्लाउजवरील डिझाईन पाहणार आहोत। तर इथं बघा पिवळसर असा गोल्डन ब्लाउज आहे आणि मी बॅक साईड कट करून घेतलेली आहे। तर आता आपण त्याची डिझाईन बनवायला घेणार आहोत। तर इथं बघा अस्तर ही मी कट करून घेतलेलं आहे। 2.25 इंच इतकी गळा रुंदी ठेवून 8.5 इंच इतकी गळा उंची आहे आणि थोडासा नकळत असा डीप नेक आहे बघा, म्हणजे खालची गळा रुंदी ही जास्त थोडी ठेवलेली आहे। तर आपण सुलट पीसवरती अस्तरचं कापड ठेवून गळा शिवायला चालू करणार आहोत बघा। तर अशा पद्धतीने आपण पहिली टिप मारून घ्यायची आहे। गळ्याला स्टँडर्ड टिप आपल्याला ठेवायची आहे बघा, म्हणजे एकाच अंतरावर अशी टिप आली पाहिजे आणि कापड वेळोवेळी सरळ करत करत आपल्याला गळ्याची टिप मारून घ्यायची आहे। गळ्याची टिप झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण आतलं जे गळ्याचा एक्स्ट्राचं जे कापड आहे ब्लाउज पीसचं ते कट करून काढायचं आहे आणि छोटे छोटे कट देत आपल्याला अस्तर उलट करून घ्यायचं आहे बघा। सुंदर अशी ब्लाउजची लेस लावून डिझाईन आपण आज पाहणार आहोत। तर एकदम नाजूक अशी डिझाईन कस्टमरला हवी होती, म्हणजे जास्त भडक अशी डिझाईन नको, एकदम छोटीशी लेस लावा आणि डिझाईन करा असं कस्टमरनी सांगितलं होतं। त्यासाठी मी जरा वेगळ्या प्रकारची लेस या ब्लाउजला लावलेली आहे बघा। तर आता आपण अस्तर उलटा करून घेतलेला आहे आणि त्यावरून आता आपण दाबटीप देऊन घेत आहोत बघा। तर बघा अशा पद्धतीने आपला गळा तयार झालेला आहे। तर इथं आपण आता उलटा भाग करून घ्यायचा आहे आणि जिथं जिथं तिन्ही बाजूने आपल्याला टिपा मारायच्या असतात अस्तरला, तिथं आपण अस्तर हे कापडावरती अटॅच करून घ्यायचं आहे बघा। तर बाजारात वेगवेगळ्या कलरच्या लेस मिळतात बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या मिळतात, वेगवेगळ्या कलरच्या मिळतात। तर सहजपणे 5 ते 10 रुपयाला वेगवेगळ्या कलरच्या ज्या आपल्याला लेस मिळतात त्या आपण ब्लाउजच्या डिझाईनसाठी वापरू शकतो बघा। म्हणजे कमी वेळेत आपण सुंदर अशी डिझाईन बनवू शकतो आणि ती पण वेगवेगळ्या आकारात लावली तर वेगवेगळी डिझाईन आपली तयार होते प्रत्येक वेळेस। तर इथं बघा राहिलेलं जे आपलं एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपण कट करून काढायचं आहे। आणि कापड कट करून घेतल्यानंतर आपण लावायची आहे कमरपट्टी, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला टक्स पाठीमागचे करून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी मी माप टाकून घेते बघा। अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपण टक्सचं माप घेऊ शकतो, टेप वगैरे लावायची गरज लागत नाही। तर मी नेहमी अशाच पद्धतीनं टक्सचं माप घेते हातानेच आणि टक्स मारून घेते। एकदम कमी उंचीचे टक्स आपल्याला मारून घ्यायचे आहेत, जास्त गळ्यापर्यंत टक्स न्यायचे नाही आहेत, ते बरोबर दिसत नाही दिसताना। तर बघा आता कमरपट्टी आपण लावून घ्यायची आहे। अस्तरची कमरपट्टी मी पहिल्यांदाच काढून घेतलेली आहे आणि आता पहिली टिप आपली स्टँडर्ड टिप झालेली आहे। त्यावरती अस्तर दुमडून त्यावरती एक दाब टिप आपण घेतलेली आहे आणि आता आतल्या बाजूला अस्तर दुमडून एक फायनल टिप आपण घ्यायची आहे बघा अशा पद्धतीनं। तर आपला पाठीमागचा पार्ट हा डिझाईनसाठी रेडी झालेला आहे। तर आता मी इथं लेस घेणार आहे बघा। तर सुंदर अशी लेस, बारीक नाजूकशी लेस घेऊन मी या ब्लाउजला डिझाईन मी करणार आहे। झटपट होणारी डिझाईन आपण म्हणू शकतो। या डिझाईनला पटकन होते, एक लेस फिरवली म्हणजे डिझाईन तयार झाली।
जेव्हा एकाच कस्टमरचे भरपूर ब्लाऊज येतात आणि त्यांना प्रत्येक ब्लाऊजला वेगवेगळी डिझाईन हवी असते, किंवा आपलेही घरातले जर ब्लाऊज असतील आणि तीच डिझाईन करून आपल्याला कंटाळा आला असेल, त्यावेळेस आपण अशा लेस वेगवेगळ्या कलरच्या वापरून वेगवेगळी डिझाईन करू शकतो बघा. तर मी एक लेस अशी तिरक्यामध्ये लावलेली आहे. तर आता मी दुसरी लेस लावून घेते बघा. दुसऱ्या गळ्याच्या बाजूने लेस लावत येत आहे आणि ही लेस मी कशी लावून घेते बघा. एकदम जरा थोडी युनिक पद्धत मी इथं वापरलेली आहे. म्हणजे 1 मीटर लेसमध्ये ही डिझाईन मी तशीच बसवलेली आहे बघा. बरोबर 1 मीटरचा तुकडा लेसचा माझ्याकडे शिल्लक होता, तर तेवढं छोटंसं मी खाली फुल केलेलं आहे आणि त्यावरती मशीननं थोडीशी टिप बारकीशी देऊन घेतलेली आहे बघा. आणि एकदम वेगळी अशी जराशी हटके डिझाईन मी बनवलेली आहे. तर आपण जे आता छोटे छोटे 2 आपण पाकळ्या म्हणूया, तर त्यावरती आपल्याला मशीननं आणि जराशी टिप देऊन घ्यायची आहे, म्हणजे त्या उभ्या राहू नयेत यासाठी. तर एकदम सिंपल अशी मी ही डिझाईन बनवलेली आहे. तर अशा पद्धतीने आपली डिझाईन कंप्लीट झालेली आहे बघा. तर आजची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. डिझाईन आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.